शिवरायांच्या स्वराज्यात स्त्रीचा अपमान करणाऱ्याला माफी नव्हती. एक प्रश्न स्वतःला विचारा, हातात तलवार असणारा राजा महान असतो की त्या तलवारीचा वापर कधी आणि कुणासाठी करायचा याची मर्यादा जाणणारा राजा महान असतो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत उत्तर एकच आहे. ते फक्त पराक्रमी योद्धे नव्हते, ते स्त्री सन्मान जपणारे राज्यकर्ते होते. शिवरायांच्या स्वराज्यात स्त्री ही शत्रूची असो की आपल्या प्रजेतील, तिचा सन्मान हा महत्वाचा होता आणि स्त्रीचा अपमान तो स्वराज्याच्या संस्काराविरुद्ध होता. म्हणूनच आजचा विषय केवळ इतिहास नाही, हा आहे राजा कसा असावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं तेव्हा त्यांच्यासमोर अनेक आव्हानं होती. शत्रूची मोठी सैन्य, मोठमोठे किल्ले, राजकीय संकट आणि सततची युद्ध, या सगळ्यांच्या मध्ये महाराजांनी आपल्या सैन्यासाठी आणि प्रशासनासाठी काही आचारसंहिताही निर्माण केली. युद्धात शत्रूशी लढा, पण निरापराधांवर अन्याय करू नका आणि विशेषतः स्त्रियांचा अपमान करू नका. याच विचारामुळे शिवरायांच्या स्वराज्याची ओळख केवळ विजय मिळवणाऱ्या सैन्याची राहिली नाही, तर शिस्त आणि मर्यादा जपणाऱ्या राज्याची झाली. आता येतो एक प्रसिद्ध प्रसंग. कल्याणच्या मोहिमेच्या संदर्भात एका सरदाराच्या कुटुंबातील स्त्री शिवाजी महाराजांसमोर आणले गेल्याचं वर्णन काही ऐतिहासिक परंपरामध्ये आढळतं. लोकप्रिय कथनात तिला कल्याणच्या सुभेदाराची सून म्हणून ओळखलं जातं. कथा सांगते की तिच्या सौंदर्याचं कौतुक करण्याऐवजी महाराजांनी तिच्याशी सन्मानानं वागण्याची भूमिका घेतली. हा प्रसंग सांगताना एक गोष्ट लक्षात घ्या, शिवरायांच्या महानतेचा अर्थ स्त्रीच्या सौंदर्याचं कौतुक करण्यात नव्हता, तर स्त्रीकडे मानव म्हणून आणि सन्मानानं पाहण्यात होता. हा संदेश अधिक मोठा आहे, कारण राजा स्वतः ज्या मूल्यांचं पालन करतो तेच मूल्य त्याच्या राज्यात उतरतात. आता दुसरा महत्वाचा संदर्भ, रांजेगावच्या पाटलाने एका स्त्रीवर अत्याचार केल्याच्या संदर्भात शिवाजी महाराजांनी त्याच्यावर कठोर कारवाई केल्याचा उल्लेख काही मराठी ऐतिहासिक साधनामध्ये आढळतो. या घटनेच्या तपशिलाबाबत विविध स्रोतांमध्ये फरक आढळतो, पण या कथनातून एक स्पष्ट प्रशासनिक संदेश समोर येतो. पद मोठं असलं, सत्ता असली किंवा अधिकार असला तरी अन्याय करण्याची परवानगी कोणालाही नाही. हा विचार आजही तितकाच महत्वाचा आहे. शिवरायांची खरी ताकद फक्त तलवारीत नव्हती, त्यांची खरी ताकद होती शिस्तीत. सैनिकांनी युद्ध करावं पण मर्यादा पाळाव्यात, प्रजेनं कर द्यावा पण त्यांच्या बदल्यात राजानं संरक्षण द्यावं, अधिकाऱ्यांकडे अधिकार असावेत पण त्यांच्यावर जबाबदारी ही असावी, आणि स्त्रीचा सन्मान हा राज्याच्या संस्काराचा भाग असावा. हेच स्वराज्य. आज आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो, त्यांची तलवार आठवतो, त्यांचे किल्ले आठवतो, त्यांच्या मोहिमा आठवतो, पण त्यांचे संस्कार तेही तितकेच महत्वाचे आहे. शिवरायांनी आपल्याला शिकवलं, पराक्रम करा पण अन्याय करू नका, शत्रूशी लढा पण निरापराधांवर हात उचलू नका, सत्ता मिळवा पण सत्तेचा गैरवापर करू नका, आणि स्त्रीचा सन्मान करा. म्हणूनच शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ युद्धाचा इतिहास नाही, तो व्यवस्थेचा इतिहास आहे, तो स्वाभिमानाचा इतिहास आहे, तो न्यायाचा इतिहास आहे आणि मानवी मूल्यांचा इतिहास आहे. आजच्या पिढीनं शिवरायांकडून तलवार शिकण्यापेक्षा त्यांच्या विचारांची तलवार शिकली पाहिजे, कारण हातातली तलवार काही क्षणाची ताकद देते, पण चांगले संस्कार पिढ्यानपिढ्या समाज घडवतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महान का होते? कारण त्यांनी स्वराज्य जिंकलं म्हणून, हो, पण त्याहूनही मोठं कारण होतं त्यांनी स्वराज्याला संस्कार दिले. आणि म्हणूनच आजही महाराष्ट्र अभिमानानं म्हणतो, राजा असा असावा ज्याच्या तलवारीला धार असेल पण मनात माणुसकी असेल. जय भवानी, जय शिवराय.